चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पहिला बॉल मिडॉपच्या बरोबर मिडॉप आतमध्ये आहे जाणला आणि मिडॉपच्या वरून एक चांगला फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सागर आणि किरण सागरच्या बॅट मधून चौकार येतोय. चौकारानं आपलं खातं उघडलं. सागरनं टीमच्या श्रीगणेशाला सुरुवात झालेली आहे. स्वप्नील वरती आक्रमण केलं. पहिल्याच बॉल वरती पिकअप शॉट. त्याचबरोबर सन्माननीय श्री भरत देसाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओहो ओव्हर पिच बॉल ट्राय केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. खूप चांगला स्टॉप केला बॉल. एकच धाव इथे मिळते फलंदाज सागरला आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 5. रन स्कोर कार्ड वरती. चांगला फटका सजवलाय. गॅप शॉट आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे किरणच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. अंपायर सिग्नल 4 रन्स. चला 5व्या क्रमांकासाठी 2 मॅचेस होतील. पहिली मॅच गलमेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलकेवाडी. दुसरी मॅच मनव आणि त्यांच्या विरोधामध्ये दक्ष 11 चोरमारवाडी. असा दुसरा सामना 2 षटकांचा आहे. वेळ जर आपल्याला भेटली तर 4 ओव्हरची ती मॅच असेल. लक्षात घ्या कारण 5वा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेतला. चला गलमेवाडी टीमने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शंभूराजे 11 शेलकेवाडी टीमच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. या पहिल्या ओव्हरचा स्वप्नीलचा शेवटचा बॉल. ओहो थ्रू द कव्हर. वॉट अ शॉट. किरणच्या बॅट मधून अगदी थ्रू द कव्हर तुटून पडलाय. काय बॉलला कापला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय. 4 रनसाठी चौकार. आणि या शेवटच्या बॉल वरती करणच्या बॅट मधून माफ करा किरण नाही आहे. नॉट अ किरण. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. क्रिकेटचे अत्याधुनिक फटके आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13 रन 13. 3 चौकार लगवलेत या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात. पॉवर प्ले चांगला फोडण्याचा प्रयत्न केलाय टीम शेबाळवाडी टीमनं. कारण तुलसन टीमने टॉस जिंकला होता या मॅच मध्ये. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
संदीप वीर. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती डॉट बॉलची होती समाप्ती. सागरसाठी पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन हॅमर केला, पूल केला, हापाम पूलचा फटका. हेमंत आहे तिथे, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव सागरला मिळते आणि या सिंगल नंतर आता धाव संख्या स्कोर बोर्डवरती 14. ओव्हर पिच बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करणचा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आता होते या ओव्हरमध्ये. संदीपने थोडासा लगाम ठेवला, जो धाबांचा फ्लो होता तो आता ब्रेक केलाय, कारण 3 बॉल मध्ये फक्त 1च रन. सिंगल आली. ओहो, ऑन दी अप, वॉट स्ट्रोक. अगदी ऑन द राईज केलेला फटका सागरच्या बॅट मधून येतो. बिग हिट आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डाऊन दी ग्राउंड. षटकार. या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 21. 5 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे 8च धावा वसूल झालेत. चांगला फटका, चांगले टायमिंग, पिक केल्या बॉलला. टिक करत असताना आणखीन एक ऑन द टॉस. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, परंतु नाही. चांगली फिल्डिंग तिथे स्वप्नील यांची. बॉल आतमध्ये ढकललाय. 1च धाव इथे मिळते सागरला. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. बिनगरीबात 22. अजूनही विकेट आली नाही या तुलसन टीमसाठी. चांगली फिल्डिंग स्वप्नीलची. कौतुक व्हायला पाहिजे, आपल्या टीम साठी 5 धावा त्यानं वाचवलेत. सतीश आलाय लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. 11च्या सरासरीने धावा आल्यात 22. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 13 धावा. या ओव्हर मध्ये संदीपनं 9 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आली नाही. सेकंड ओव्हर मध्ये संदीपला सुद्धा यश प्राप्त झालं नाही. आता सतीश आला बॉलिंग साठी. ब्रेक थ्रू देईल का आपल्या टीम साठी. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. लेग ब्रेकचा मारा होता. लेग कटर करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल पायावरती लागून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आला सतीशचा. फुल टॉस बॉल, परंतु प्लेड ऑन झालाय. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही सागरला. बॅटची कडा घेतली, बॉल वेस्टर्नवरती, प्लेड ऑन. चांगलीच काठी काढली आणि पहिला ब्रेक थ्रू इथे सतीशने दिला आपल्या टीम साठी. फलंदाज बाद. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अमोल आला बॅटिंग साठी. नॅट नंबर 3 मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. शेवालवाडी 11 या टीमची धावसंख्या 22. 22ला 1. आता अमोल ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन हॅमर केला, पूल केलाय. हेमंत खराब फिल्डिंग, अगदी बोटाला चटका देत बॉलला हुलकावून दिला आणि बॉल त्याच्यापासून सीमारेषा पलीकडे गेला. 4 रनसाठी चौकार अमोलच्या बॅट मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 रनसाठी चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलं आणि 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 26. शेवटच्या अजूनही 3 बॉल बाकी आहेत. आणखीन एक चांगला फटका सजवलाय. मिडाऊन आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे पूर्ण झाली. 1च धावावरती समाधान करण थांबवलाय अमोलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 27. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. कारण टॉस इथे जिंकलाय तुलसन टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ऑन दी टोस. काय फटका सजवलाय लॉंग ऑफच्या ठोक्यावरून. वॉट अ स्ट्रोक. असे फटके मारणं सोपं नाहीये. टिपिकल विराट कोहली स्टायलिश शॉट. बॅक टू बॅक असा ऑन दी अप केलेला फटका. बॅकफुटेड पंच आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रनसाठी खरणच्या बॅटमधून हा षटकार. काय फटका. अगदी समोर फोर्स करत हा फटका खेळलाय. काय टायमिंग होतं. काय पीक होतं. चेंडूला काय पीक केलं. बॉलला टिक करत असताना बॉल पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 33 धावा. चांगल्याच धावा आता झाल्यात. मजा येईल या मॅच मध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा समोर फोर्स केला. आता टायमिंग बघूया. फारसं भेटलं नाहीये. अंतर भेटलं नाहीये फटक्याला करणला. आणि तिथे झेलटीच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती करणची विकेट आलेली आहे. पहा स्वतःवरती नाराज आहे करण. ड्रिल्स करतोय एक्झॅक्टली कसा मारायचा होता. परंतु टायमिंग स्टिकरिनला बॉल लागलाय बॅटच्या. त्यामुळे फारसं अंतर भेटलं नाहीये. वेल बॅटिंग करण. 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये तुमसन टीमच्या समोर. 34 to 3. चला लगेच शेवलवाडी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आपल्याकडे वेळ नाही. 3 वाजून 20 मिनिटं झालेत. चला मॅच सुरू करा. संदीप वीर आणि सतीश. संदीप वीर आणि त्याच्या जोडीला सतीश. ही सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. 34 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंग ला संदीप वीर, नॉन स्ट्रायकिंग ला सतीश आणि गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिला टाकण्यासाठी करण बॉलर अमोल. अमोल बॉलिंग साठी तयार. पहिला बॉल. चला अमोल फटाफट स्पीड घ्या.
पहिला बॉल पुलर लेनचा नो बॉलचा इशारा, परंतु आता अंपायर बघूया काय सिग्नल करतायत. घोषंकी क्षेत्राचे 1 रन, नो बॉल. पुढचा बॉल आहे प्रीहिट. इट्स भीमर घोषित केला पंचांना, त्यामुळे पुढचा बॉल. दोन रन इथे भेटतात आणि या 2 रनच्या मदतीने आता संघाचा श्री गणेशा. फीटचा बॉल आहे. संदीप वीर साठी संधी आहे. बघूया संधीचं सोनं करतोय की संदीप. फ्रीजचा बॉल उडवला, गॅप मधून बॉल चालला, स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक चेस करतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार येतोय. संदीपच्या बॅट मधून चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 6 रन. लक्ष आहे 34 धाबांचं. जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत तुलसन टीमचा सामना होणार. पण संदीप वीर असा खेळाडू आहे, होत्याचं नव्हतं करू शकतो. बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळते संदीपला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 7. चला आता ज्या एक्स्ट्रा मॅचेस होत्या तो बाजार आता उठलाय. आता तो बाजार भरणार नाहीये, लक्षात घ्या. चारी टीम नेक्स्ट वीकला तसे प्लॅनिंग करा, मग तो आपण बेलापूरला बाजार भरू. पुलरलेनचा बॉल ट्राय केलाय, बॉटम यांच्या अगदी 2 इनला बॉल लागल्यामध्ये 1च धाव मिळताना दिसेल सतीशला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती रन झालेले आहेत 9. बॉल बघूया आता एलिव्हेशन प्राप्त झाल्या का. हो, खूप चांगला झेल टिपला होता परंतु जजमेंट योग्य करंचा आणि बॉल सीमारेषा पलीकडे 6 रनसाठी षटकार. संदीपच्या बॅट मधून सिक्सर आलाय आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 15. बघा मित्रांनो, ज्या एक्स्ट्रा मॅचेस होत्या त्या होणार नाही आता, कारण बिल आपल्याकडे कमी आहे. 3:30 वाजलेत आणि ज्याने सुरुवातीपासून ज्या संघाने मेहनत घेतलेली आहे त्यांचं नुकसान नको. व्हॉट अ शॉट. आणखीन एक बॉलला पिक केला आणि बॉलला टिक करत असताना बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदीपच्या बॅट मधून स्वर ऑफ द विकेट, सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार. आक्रमण पलटवार केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा, 34 धाबांचं लक्ष होता. आता करायचे 13 रन, 12 बॉल आणि 13 धावा. सामना अगदी सोपा केलाय. मी मगाशीच म्हटलं, संदीप वीर हा असा खेळाडू आहे की होत्याचं नव्हतं करू शकतो. सामना कुठल्याही कंडिशन मध्ये असो तो कंडिशन बदलण्याची क्षमता राखतो आणि कित्येक वेळा असे सामने त्याने झुकवलेले आहेत, नमवलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत संदीप वीर आहे तोपर्यंत तुलसन टीम मॅच मध्ये आहे. आता 12 बॉल 13 रन. चला चिठ्ठ्या काढतोय 4. वरेकरवाडी, त्यानंतर SD11 गणेशवाडी, बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तिथे विजेता संघ. अशा 4 चिठ्ठ्या ड गटातून. चला बॅकफुटला जाऊन कट केलाय.
टीमची धावसंख्या 22. ओहो बॅकफुटला जाऊन ओढवला थ्रू द कबर. बॉल हवेचा एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. सतीशच्या बॅट मधून येतो हा खणखणीत चौकार. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 26 धावा. म्हणजे अजूनही 7 रनची गरज आहे. 8 रनची 8 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 26. 34 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये. अगदी तुटून पडला ते दोन फलंदाज संदीप वीर आणि सतीश. चला पहिला सामना आहे SD11 गणेशवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ 11 वरेकरवाडी. असा पहिला सेमीफायनल ना. हे पहिला सेमीफायनल ना. पहिला सेमीफायनलचा सामना वरेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये SD11 गणेशवाडी या दोन संघामध्ये तो सामना होईल. तो पहिला आहे. त्यानंतर दुसरा सामना विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ड गटातून विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी असा दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. टीमची धावसंख्या 27. हो बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते संदीपला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28. म्हणजे अजूनही 6 धाबांची गरज आहे. 8 बॉल आणि 6 रन हे समीकरण या मॅच मध्ये. लॉप केला बॉलला लॉंग ऑफला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळताना दिसेल संदीपला आणि या सिंगल नंतर आता ओव्हरचे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना मीनादेवी स्पोर्ट्स तुलसन टीम बिनगडी बाद 29 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 5 रन. सहा चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करायची. करण आला बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल मध्ये 5 रन. डिपेंड करेल का करण. करणकडे सुद्धा शक्ती आहे, ताकद आहे. अगदी मेरिट वर गोलंदाजी करावी लागेल तरच या धावा रोखू शकतो टीम करण. पहिलाच बॉल उडवला विजय शेटकार. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने मात्र आता सामना संपवलाय. संदीप वीरनं विजय शेटकार मारत हा सामना जिंकलेला आहे. श्री नीनादेवी स्पोर्ट्स तुलसन टीम. चला लगेच टॉस एरिया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नीनादेवी स्पोर्ट्स तुलसन टीमचा संदीप वीर हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 7 बॉल मध्ये 22 धाबांची एक विस्फोटक खेळी त्याने या मॅच मध्ये केली. त्यामुळे तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस करून घ्या. यानंतर सर्व सामने 2-2 षटकांचे होतील लक्षात घ्या.